श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 21 नोव्हेंबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजचा दिवस कसा असेल? 12 राशींच्या जीवनात ग्रहांची हालचाल कोणता गोंधळ घालणार? कोणता निर्णय तुमच्या भाग्यात महत्त्वाचे वळण आणणार? आज कोणते अपेक्षित लाभ मिळतील? तुमच्या मनातील गोंधळ दूर होतील का? तुमच्या मनात दडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज मिळेल का? तुमची अंतःप्रेरणा तुम्हाला नवा मार्ग दाखवणार का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष. कामाचा उत्साह वाढेल. क्रोध वृत्तीला आवर घालावी. कार्यालयीन कामाबाबत अधिक दक्ष राहावे. वेळोवेळी ज्येष्ठांशी चर्चा करावी. कामांना गती मिळेल. जोडीदाराशी संघर्ष टाळावा. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. जुनी कामे मार्गी लावाल. सासरवाडीची मदत मिळेल. विवाहविषयक बोलणी पुढे सरकतील. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. वृषभ. वर्तमान काळाचा जास्त विचार करावा लागेल. बोलताना इतरांची मने दुखावू नका. सर्व बाबतीत प्रयत्नशील राहावे. नोकरदारांना दिलासा मिळेल. सरकारी नियमांचे काटेकोर पालन करावे. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. मनाला शांती मिळेल. मित्रांचे भरपूर सहकार्य लाभेल. वडीलधाऱ्यांना नाराज करू नका. मानसिक प्रसन्नता लाभेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. मिथुन. इतरांची मदत कराल. अंगीभूत कलेला वाव द्यावा. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. आपल्या कार्यक्षेत्रात कामावर लक्ष द्यावे. जुनी गुंतवणूक लाभदायी ठरेल. नातेवाईकांची मदत मिळेल. आर्थिक गणित जमून येईल. कामात द्विधावस्था आड आणू नका. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरून मतभेद होण्याची शक्यता आहे. कर्क. अचानक धनलाभ संभवतो. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. व्यावहारिक फसवणुकीपासून सावध राहावे. कायदेशीर बाबीत सकारात्मकता दिसेल. स्वतःवरील विश्वास कायम ठेवावा. समस्यांचे निराकरण होऊ शकते. कौतुकास पात्र व्हाल. आनंदी दृष्टिकोन बाळगून राहाल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. सिंह. विरोधाला सामोरे जावे लागू शकते. मोठ्या कामात अधिक लक्ष घालावे. एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल. मनात उगाच चिंता निर्माण होतील. काही जुगारी निर्णय घ्यावे लागतील. कामाच्या विस्ताराचा विचार कराल. अचानक आलेल्या संधीचे सोने करावे. अनावश्यक खर्च त्रस्त करतील. परोपकाराचे महत्त्व पटवून द्याल. जुनी उधारी वसूल होईल. दिवसभरात काही ना काही लाभ मिळेल. कन्या. काही कामे उगाच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. मन प्रसन्न राहील. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. मन शांत ठेवा. बोलण्यात अधिकारवाणी ठेवाल. मित्रांच्या मदतीने एखादी योजना आखाल. सामाजिक प्रतिष्ठा जपाल. अधिकारी वर्गाचा सल्ला घेता येईल. ज्येष्ठांशी सल्लामसलत करावी. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. हातातील कामात यश मिळेल. तूळ. हातून वेळ जाऊ देऊ नका. सामंजस्याने परिस्थिती हाताळावी. झोपेची तक्रार जाणवेल. फार रोखठोक भूमिका घेऊ नका. उगाच घुसमट होऊ देऊ नका. हितशत्रूंवर मात करता येईल. कौतुकाची पाठीवर पडेल. एखाद्याकडून मदतीची अपेक्षा बाळगाल. आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा. नसत्या काळज्या करू नका. समोरील जबाबदारी उत्तमरित्या पेलाल. वृश्चिक. गोड बोलून सर्वांची मने जिंकून घ्याल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीत अधिक लक्ष घाला. मानसिक शांतता लाभेल.
आत्मविश्वास वाढीस लागेल. लोक तुमचे कौतुक करतील. आध्यात्मिक बाबी जाणून घ्याल. मनाची द्विधावस्था दूर करावी. मनातील धैर्य वाढवावे. शक्यतो कोणत्याही वादात पडू नका. धनु, कार्यालयीन वातावरण उत्तम राहील. नोकरीत उत्साही वातावरण राहील. व्यावसायिक प्रगती करता येईल. तुमचे कौशल्य पणाला लावा. प्रलंबित कामे मार्गी लावाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. राग आवरता घ्या. उगाच चिडचिड करू नका. अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका. समजुतीत बदल होण्याची शक्यता. आजचा दिवस मनाजोगा जाईल. गरजूंना मदत कराल. मकर, बोलताना संयम राखावा. मनातील भ्रामक कल्पना काढून टाकाव्यात. आत्मविश्वास कायम ठेवावा. प्रलंबित येणे प्राप्त होतील. देवाणघेवाणीच्या बाबतीत अधिक सजग राहावे. महिलांनी कलेला वाव द्यावा. गुंतवणूक सावधानतेने करावी. जवळचे नातेवाईक भेटतील. कला क्षेत्रात चांगला काळ आहे. स्पर्धेत यश मिळवाल. प्रयत्नाने बऱ्याच गोष्टी साध्य करता येतील. कुंभ, कामातून समाधान मिळेल. स्वकर्तृत्वावर अधिक भर द्या. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. प्रगतीच्या दृष्टीने विचार करावा. इतरांना स्वखुशीने मदत कराल. व्यापारी वर्ग खुश राहील. निकाल तुमच्या बाजूचा असेल. घरात शिस्त बाळगाल. महत्त्वाच्या गोष्टीत जोडीदाराचा सल्ला घ्यावा. नातेवाईक भेटायला येतील. अचानक धावपळ करावी लागू शकते. मीन, आपली चिडचिड इतरांना दाखवू नका. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. हातातील कामात यश मिळेल. घरात आनंदी वार्ता मिळतील. नवीन करार पूर्णत्वास जातील. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. सर्व गोष्टींकडे आनंदी नजरेने पाहाल. एखादी विशेष व्यवस्था करावी लागेल. कौटुंबिक गोष्टीत दिवस जाईल. मनात आकर्षण भावना वाढू शकते. छोटे प्रवास घडतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.